हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार। संभाजीनगरमध्ये उपचारानंतर आज अंतरवालीला जाण्याकरता होणार रवाना। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक। रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक। संध्याकाळी पत्रकार परिषद। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चासत्रातील शेवटच्या सत्रात करणार संबोधन। दहशतवाद प्रकरणी एनआयएच्या पथकाचे 5 राज्य आणि जम्मू काश्मीरसह 22 ठिकाणी छापेमारी। बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला महाराष्ट्रात वेग। पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा बसवला गर्डर। मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी होणार सुसह्य। 2856 एसी डब्यांच्या खरेदी आणि देखभालीकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळानं निविदा केली जाहीर। हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी। दरड कोसळल्यानं रस्ते बंद, तर पुढील 48 तासाकरता गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागानं दिला रेड अलर्ट। रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ड्रोन हल्ला। 805 ड्रोन आणि 13 मिसाईल्स डागली। युक्रेनवर 13 जणांचा मृत्यू। वेगवान। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती अधिक सुविधा संपन्न एसी लोकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे। दिवाळी आणि छठ पूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचं ठरवलंय। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये त्या सोडण्यात येणार आहेत। रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ इथल्या रेल्वेच्या भूखंडांचा 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर विकास करण्याचा निर्णय घेतलाय। एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्यानं दिलं जाणार असून त्यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे। गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास फक्त 40 मिनिटात होणार आहे। 2 ई वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज झाल्या, त्यापैकी एक विद्युत प्रणालीवरती चालणारी तर दुसरी सौर ऊर्जेवरती चालणारी आहे। या टॅक्सीतून प्रत्येकी 20 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत। तिकीट दर 100 रुपये असण्याची शक्यता आहे। देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग आलेला आहे। महाराष्ट्रात 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आलाय। डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग एंट्रीच्या साह्यानं हा गर्डर बसवण्यात आलाय। म्हाडा कायदा कलम 79 अ अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अतिधोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। त्या नोटिशीला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते। या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावरती आज सुनावणी होणार आहे। म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाड्यांच्या ई लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत।
व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडनं या योजनेवरती काम केलं जातंय. या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलोअप सिस्टीम तयार केली जाईल. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलाय. तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जाणार आहेत. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत. यासाठी पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे. कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावरती प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. त्यामुळे शनिवारपासूनच गेटवे ते एलिफंटा, गेटवे ते JNPA, मोरा ते भाऊचा धक्का आणि करंजा ते रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे शहराची उपनगर आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विसर्जनाच्या दिवशी सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवरती मर्यादा आणणार, कमी वेळेत मिरवणूक संपवणार असा निर्धार पोलिसांनी केला होता. मात्र पुणेकरांनी पोलिसांचं नियोजन कोलमडवलं आणि तब्बल 34 तास मिरवणूक काढत नवा विक्रम केला. यंदा प्रथमच मुंबईतील POP गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसातील गणेश मूर्तीचं तब्बल 1,982 मेट्रिक टन वजनाचं POP संकलित करण्यात आलंय. मुंबईतल्या गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांच्या संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले गेले. धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणरायाच्या मूर्ती एकत्र करत त्यांचं विधिवत विसर्जन केलं. पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यालगत अनेक मूर्ती जमा झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी तब्बल 300हून अधिक गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन केलं. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आजपासून 52 दिवस बंद असेल. रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बंद असेल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपराष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार डॉ. CP राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंगस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बांधलाय. NIAच्या पथकाकडून देशभरात दहशतवादी प्रकरणी कारवाया करण्यात आल्या आहेत. NIAच्या पथकानं देशभरात छापेमारी करायला सुरुवात केली आहे. 5 राज्यांचा जम्मू काश्मीरमध्ये 22 ठिकाणी छापेमारी करत तपास सुरू करण्यात आलाय. जळगावच्या 40गावमधील गिरणा धरण सध्या 96% भरलंय. धरणाच्या 6 दरवाजातनं विसर्ग सुरू केलाय. गिरणासोबतच मनियाड धरणातनं सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सभासदांनी लावून धरल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. खग्रास चंद्रग्रहणामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यामध्ये गुंडाळून ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळामध्ये भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू करण्यापूर्वी देवीचा अभिषेक पूजा केली आणि आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्तानं जोगवाही मागण्यात आला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमी साजरी होईल. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबरपासून मोहनिद्रा अवस्थेत जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारात भले मोठे खड्डे पडल्यामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचेही हाल होत आहेत. रुग्णालयात येताना खड्ड्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यामध्ये 50%पेक्षा अधिक सोयाबीन पिकांवरती येलो मोझॅक रोगाचं सावट आहे.
देशभरातील 2.5% महिलांच्या प्रसूती कोणतंही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडनं किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडनं प्रसूती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात 2.3% असून शहरात हे प्रमाण 1.1% आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथे भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन असं मृतकाचं नाव आहे. ही घटना रात्री घडली. त्यानंतर नेरी दिगर येथील ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवरती आणला. तसंच 2 तास ठिय्या आंदोलनही केलं. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली. त्यांच्याकडनं गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त केलाय. धुळ्यात गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली. तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली आहे. शंकर उर्फ अरुण येरा मिच्छा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये बलीनाला भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. भूस्खलन झाल्यानंतर रस्ते पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे अनेक पर्यटक आणि प्रवासी अडकले. दुर्घटनाग्रस्त भागातून कुणीही प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. गुजरातच्या बनासकांठा भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वाळवंटाला देखील समुद्राचं स्वरूप आलं. लोकांना प्रवास करण्यासाठी अडचण निर्माण होतीये. या बातम्यांचं या बुलेटिनमध्ये मी इथेच थांबते. लगेच